नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपला विषय आहे फी स्ट्रक्चर ऑफ डीम कॉलेज। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी डीम कॉलेज आहे त्यांचं फी स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे। त्यातलं पहिलं कॉलेज आहे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे। याची ट्युशन फी आहे 23,60,000 पर इयर आणि ही फी 4.5 वर्ष भरायची आहे। मग 4.5 वर्षामध्ये टोटल फी जाते 1,06,20,000 आणि या कॉलेजची गेल्या वर्षीची क्लोजिंग रँक होती, ऑल इंडिया रँक होती 2,78,324। ही फी MBBSसाठी आहे। आता पुढचं कॉलेज आहे MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई। याची ट्युशन फी आहे 21 लाख पर इयर आणि ही 4.5 वर्ष आपल्याला भरायची आहे। मग टोटल फी जाते 94,50,000 आणि या कॉलेजची क्लोजिंग रँक गेल्या वर्षीची होती ऑल इंडिया रँक 1,29,992। पुढचं कॉलेज आहे रुरल मेडिकल कॉलेज अँड PIM लोणी। हे एक चांगलं डीम कॉलेज आहे। याची ट्युशन फी आहे 17,50,000 रुपये पर इयर आणि टोटल 4.5 वर्ष भरायची आपल्याला फी। अशी टोटल फी जाते आपली 78,75,000 आणि या कॉलेजची क्लोजिंग रँक गेल्या वर्षी 96,177 होती। आता पुढचं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई। नवी मुंबईमधलं हे कॉलेज आहे। ट्युशन फी आहे 27 लाख पर इयर आणि ही आपल्याला 4.5 वर्ष भरायची आहे। मग 4.5 वर्षामध्ये टोटल फी जाते आपली 1,21,50,000 आणि गेल्या वर्षीची क्लोजिंग रँक होती, ऑल इंडिया रँक होती 4,24,633। आता पुढचं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे। पुणे येथील DY पाटील हे कॉलेज आहे। इथली ट्युशन फी आहे 27 लाख आणि ही फी 5 वर्ष भरायची आहे। मग 5 वर्षामध्ये टोटल फी जाते 1,35,00,000 आणि गेल्या वर्षीची क्लोजिंग रँक होती ऑल इंडिया रँक 5,32,578। अशी आहेत महाराष्ट्रातल्या डीम कॉलेजची फी। ही फक्त ट्युशन फी आहे। हॉस्टेल आणि मेस फी वेगळी असते आणि बाकी फी पण वेगळ्या असतात। ही फक्त ट्युशन फी दिलेली आहे। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण इथं थांबू, पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन।